दोन मित्र होते, मोहन आणि रोहन. आणि दोघेही एकाच शाळेत होते आणि एकाच वर्गातही होते. तर दोघांच्याही परीक्षेला 6 दिवस बाकी होते. आणि 6 दिवस दोघांनी मन लावून अभ्यास केलं, भरपूर अभ्यास केलं. आणि 6 दिवसानंतर त्यांची परीक्षा दिली त्यांनी. आणि पेपर एक एक करून दिले आणि अशी त्यांची परीक्षा संपली. आणि मग परीक्षा झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट आला. आणि त्या रिझल्टमध्ये मोहन जो होता ना, त्याला चांगले टक्के पडून शाळेत त्याचा नंबर आलता. आणि मग चांगल्या टक्केवारीने पास झाला. तर जो रोहन होता तो फेल झाला. तर तुमच्याही मनात आता असं झालंय का, की मोहनने असं वेगळं काय केलं जे रोहनने नाही केलं? कारण की दोघांच्या परीक्षेला तर 6 दिवस बाकी होते आणि 6 दिवस दोघांनी चांगला अभ्यासही केला. तर मग मोहनलाच का चांगले टक्के पडले, रोहन का फेल झाला? कारण की मोहनकडे पाठांतर करायच्या अशा 3 गोष्टी मोहनला माहिती होत्या, ज्याच्या मदतीने त्यांनी पाठांतर केले आणि पाठांतर केलेलं त्याच्या लक्षात राहिलं. आणि त्यामुळे मोहनने चांगले टक्के पाडले आणि शाळेत नंबरही काढला. पण जो रोहन होता ना, त्याला पाठांतर करताच येत नव्हतं. तो भलेही तो अभ्यास तर करत होता, पण त्याला पाठांतर कसं करायचं, काय गोष्टी असतील पाठांतर करताना ज्या लक्षात ठेवायच्या, हे त्याला माहीतच नव्हतं. त्यामुळे तो फेल झाला. आणि त्या 3 गोष्टी जर तुम्ही ऐकल्या, तर तुमची ही खूप मदत होईल आणि तुम्हाला पाठांतर केलेलं कायम लक्षात राहील. आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार या 3 गोष्टी सोडून. आणि ती गोष्ट जर तुम्हाला समजली आणि त्याच्या मदतीने जर तुम्ही पाठांतर केले, तर तुम्ही भरपूर मुलांच्या पुढे निघून गेलेले असाल. पण तुम्ही जर ती गोष्ट डायरेक्ट ऐकली व्हिडिओ शेवटला जाऊन, तर त्याचा काहीच फायदा नाही. पण तुम्ही जर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी ऐकून मग ती गोष्ट तुम्ही ऐकली आणि मग 4 गोष्टींच्या मदतीने जर तुम्ही पाठांतर केलं, तर तुमचे पाठांतर केलेलं कायम लक्षात राहील आणि तुम्ही भरपूर मुलांच्या पुढे गेलेले असाल. आणि मी आत्ताच सांगतो, 90% मुलं ही व्हिडिओ सोडूनही गेले असतील. कारण की त्यांना थांबवतच नाही, त्यामुळे त्यांचा अभ्यासही होत नाही. जर तुम्ही 7-8 मिनिटाची व्हिडिओ तर पूर्ण बघूच शकत नाही, तर तुम्ही अभ्यास 4-4, 5-5 तास कसं कराल? त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवर असाल थांबलेले, तर तुम्हीही 10% मुलांमध्ये येतात ज्यांना खरंच काहीतरी करायचे आणि त्यांच्यात खूप जिद्द आहे आणि ते नक्की काहीतरी चांगलं करतील. काय सांगावं, ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही पाठांतर चांगलं करायला लागाल आणि ते केलेलं तुमच्या लक्षातही राहील. त्या मुलांना तुम्ही खूप चांगलं मार्क पाडाल आणि टक्केवारी चांगले पाडून नंबरही काढाल. तर नमस्कार, माझं नाव आहे जय आणि आज आपण बघणार आहेत त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत ज्याच्या मदतीने आपण पाठांतर केलेलं लक्षात ठेवू शकतो. तर चला आपण एक एक करून त्या गोष्टी बघूया. पहिली गोष्ट, समजून घेऊन वाचन करा. म्हणजे काय? तुम्ही फक्त पाठ करता पण तुम्हाला त्याचा अर्थच माहित नाही. ते तुम्ही काय करताय, कोणतं उत्तर पाठ करता, त्याचा उद्देश काय, त्याच्यात काय सांगितलंय ते तुम्ही जर समजूनच घेत नसाल, तर त्याचा काहीच फायदा नाही. तुम्हाला पहिले ते समजून घेतलं पाहिजे. समजून जर जेव्हा तुम्ही घ्याल, तेव्हा ते काय होईल, तुम्हाला समजेल की त्यात काय आहे काय नाही. आणि मग तुम्ही ते जेव्हा पाठ कराल तेव्हा तुमच्या ते चांगलं डोक्यात बसेल. आपण काय करतो, नुसतं वाचत राहतो पण आपल्याला त्याचा अर्थ समजूनच घेत नाही आपण. आणि ही आपली सर्वात मोठी चुकी आहे. त्यामुळे आपण पाठीच राहतो आणि कधीच पुढे जात नाही आणि आपलं पाठांतर केलेलं लक्षातही राहत नाही. जसं की तुम्ही आता जेव्हा कोणताही उत्तर पाठ करत असाल, तर ते उत्तर पहिले एकदा वाचा आणि बघा त्यात काय सांगितलंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा ते तुम्ही समजून घ्याल, तेव्हा ते तुम्हाला चांगलं समजेल आणि समजल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला पाठ करायला जड जाणार नाही आणि ते चांगलं तुम्ही पाठ केलेलं राहाल आणि ते डोक्यात तुमच्याही बसेल. दुसरी गोष्ट, लिहून पाठ करा. म्हणजे काय? तुम्हाला काय करायचंय, तुम्ही फक्त पाठ करत असाल तसं नाही करायचंय. तुम्हाला पाठ करता करता लिहायचे. जेव्हा तुम्ही तोच उत्तर लिहाल आणि तोच उत्तर तुम्ही पाठही कराल, हे दोन्ही केल्याने तुम्हाला काय होईल, वाचन आणि लिहून हे दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ते चांगलं डोक्यात तुमच्या बसेल. पण त्यासाठी तुम्हाला लिहिणंही तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही फक्त पाठ करून काहीच होणार नाही. तुम्हाला लिहिणंही तेवढंच गरजेचं आहे आणि वाचन करणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जर असं केलं, तर तुमच्या मेंदूला ते सोपं पडेल आणि मग तुमचा मेंदू ते कायम लक्षात ठेवेल आणि परीक्षेला तुम्ही जे विसरता ना, तो उत्तर तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही विसरणार नाही. त्यामुळं यापुढे तुम्ही पण फक्त वाचू नका, ते लिहून पाठ करण्याचा प्रयत्न करा. वाचन आणि लिहिणं हे दोन्ही जर तुम्ही कराल, तर तुम्हाला पाठांतर केलेलं लक्षात ठेवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तिसरी गोष्ट, पाठांतर केलेलं परत वाचणे. म्हणजे काय? तर आता तुम्ही पाठ कराल, चांगल्या प्रकारे लक्षातही ठेवाल, पण पाठांतर केलेलं कायम लक्षात ठेवण्यासाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची, ती म्हणजे पाठांतर केलेलं परत वाचणे. ते कसं कराल तुम्ही? तुम्हाला काय पाठ केल्यावर लगेच परत वाचायचंय? नाही. तुम्हाला काय करायचंय, आज जर तुम्ही कोणते उत्तर पाठ केलं किंवा कोणत्या प्रश्नाची 4-5 उत्तरं पाठ केली, तुम्हाला काय करायचंय, दुसऱ्या दिवशी काय करायचंय,
तोच उत्तर 10 ते 15 मिनिटं काढून परत वाचायचंय आणि किती लक्षात येते बघायचंय. आणि तोच उत्तर जर पाठ नसेल तर परत वाचा. मग तुम्हाला काल पाठ केलेलं आठवेल आणि मग काय होईल, तुमच्या पाठांतर केलेलं चांगल्या प्रकारे लक्षात राहील. असं नाही की दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 तास 4 तास तेच परत वाचायचंय, असं काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं काढायचे तोच उत्तर पाठ करण्यासाठी, ते तुम्ही काल केलं. याच्याने तुमची पाठांतर केलेलं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल आणि हे तुम्ही केलंच पाहिजे. आता काल पाठ केलंय तर काही काही मुलं काय करतात, ते परत खोलतच नाही. ते बोलतात जाऊन दे, आता माझं पाठ झालंय, आता नंतर बघू. आणि ह्याच्यामुळे तुम्ही पाठीच राहाल आणि मग तुम्ही विसरून जाल आणि मग विसरले तर परत तुम्ही बोलता की एवढं पाठ तर केलं, तर मग लक्षात का नाही राहिलं. तर ह्योच तो कारण आहे. कारण का तुम्ही ते परत खोलून वाचतच नाही. आता काल जर तुम्ही वाचलंय तर ते आज तुम्हाला परत 10 मिनिटं काढून तरी ते वाचलंच पाहिजे परत. तेव्हा तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि मग तुम्ही परीक्षेला गेल्यावर चांगल्या प्रकारे ते लिहून याल. तर तुम्ही आतापासून पाठांतर केलेलं दुसऱ्या दिवशी 10 मिनिटं काढा, पण ते वाचा आणि असं केल्याने तुमचं कायम लक्षात राहील आणि मग तुम्ही पाठांतर केलेलं कधीच विसरणार नाही. या होत्या त्या 3 गोष्टी ज्या तुम्हाला पाठांतर केलेलं लक्षात ठेवण्यासाठी मदत करतील. पण आता तुम्ही तर बोलाल, मी तर अजून एक गोष्ट सांगणार होतो ना, की ज्याच्या मदतीने तुम्हाला पाठांतर केलेलं अजून चांगलं लक्षात राहील. तर हो, ती मी आता तुम्हाला सांगतो. तर ती गोष्ट म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करून ऐका. म्हणजेच तुम्हाला जो तुम्ही उत्तर पाठ कराल, तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचा आहे. रेकॉर्ड केलं की तुम्ही तो कधीही वाचू शकता. कधीही म्हणजे कधी, जेव्हा तुम्ही कुठं फिरायला गेले, बसलेत कुठं, तर तुम्ही तो ऑडिओ लावून तोच परत तुम्ही ऐकाल. तेव्हा तुमच्याच आवाजात तुम्ही परत तो उत्तर ऐकाल. म्हणजे परत एकदा तुमचं वाचन होईल. वाचन तर म्हणजे लक्षात येईल परत तुमच्या ते आणि लक्षात आलं म्हणजे ते परत तुमच्या पाठांतर केलेलं लक्षातच राहील कायम. म्हणजे तुम्ही झोपाल तेव्हा झोपायच्या आधी तुम्ही जेव्हा ते टाइमपास करता ना, काहीतरी मोबाईल बघत बसता टाइमपास, त्याच्याऐवजी तुम्हाला मोबाईलमध्ये ती रेकॉर्ड केलेलं ऑडिओ ऐकायचे. जे तुम्ही उत्तर पाठ केलेलं बोललेत आणि ते तुम्ही रेकॉर्ड केलं असेल, ते तुम्ही झोपतानाही ऐकू शकता. त्याच्याने काय होईल, तुम्ही झोपताना ऐकाल, फिरताना ऐकाल, त्यामुळे तुम्हाला ते अजून चांगलं लक्षात राहील आणि मग तुम्ही ते विसरणारच नाही कधी. म्हणजे तुम्हाला ते उत्तर सारखं 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 तुमचा आवाज तो त्याचा तुम्हाला येत राहील आणि म्हणजे काय होईल, ते तुम्ही सारखं ऐकल्यामुळे तुम्ही ते पाठ तुमचं लगेच होऊन जाईल आणि मग तुम्ही ते विसरायची शक्यता फारशी कमी होईल. तर या होत्या काही गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या, की पाठांतर करताना कसं आपण चांगल्या प्रकारे पाठ केलेलं लक्षात ठेवू शकतो. तर या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून जर अभ्यासाला लागले आणि मग जर पाठांतर करून ठेवलं, तर तुमच्याही पाठांतर केलेलं कायम लक्षात राहू शकतं. शकतं काय, तुमचं राहीलच, जर तुम्ही मन लावून केला अभ्यास तर. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितले, आतापर्यंत तर बरीच मुलं सोडूनही गेले असतील व्हिडिओ, पण जर तुम्ही आतापर्यंत ही व्हिडिओ पूर्ण बघितले, ही व्हिडिओ पूर्ण बघून दाखवून दिलं की तुमच्या ती जिद्द आहे आणि ते जिद्द असल्यामुळे तुम्ही चांगलं पाठ आजपासून नक्की कराल, मला माहिती आहे. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडी जरी मदत झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाण्याआधी एक कमेंट फक्त लिहून जा. जर तुम्ही खरंच जिद्दी असाल आणि खरंच तुमच्या जर जिद्द असेल चांगले टक्के पाडण्याची, तर फक्त एक कमेंट करा, हो आता मी चांगला अभ्यास करेल, हो आता मी चांगला अभ्यास करेल, अशी कमेंट तुम्ही लिहा आणि कमेंट करा. तर मी ती कमेंट नक्की वाचेल आणि समजेल की हो तुम्हीही करू शकता. तर आता मी इथं हा व्हिडिओ थांबवतो. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.